इस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुआं धुआं। क्यों कोई कुछ नहीं बोलता, चुपचाप धुएं को क्यों झेलता। हो गई बर्दाश्त की अब इंतहा, बुझे सिगरेट बीड़ी दिखे जलती जहां। पब्लिक प्लेस पर सिगरेट पीना मना है, उल्लंघन करने पर होगा जुर्माना। धूम्रपान ना करें ना करने दें, धूम्रपान पड़ेगा महंगा। खुशी कौन नहीं चाहता, लेकिन किस कीमत पर। धूम्रपान महंगा पड़ता है। धूम्रपान आपके लिए हानिकारक है और आपके चाहने वालों के लिए भी। धूम्रपान पड़ेगा महंगा। सिगरेट पीना कैंसर का कारण और जानलेवा है। शराब पीना सेहत के लिए हानिकारक है। श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काय ग, काय झालं? परत एखादा मुर्दा जळतोय बघ. तुझी लई भीती माले. अगं मेलेला मुर्दा असते तो, त्यात कसली भीती? आणि तुझ्या दादलाच जाळ तू त्यासनी. तेच तर पटत नाही मला. चल
सखू ए सखू आले ग. लई घसा कोरडा पडलाय बघ, पाणी आण. माय, आज तू परत झाली म्हणजे स्मशानात कोणीतरी आलं. हो ग सखू, आज परत तुझ्या पायाला उशीर होणार बघ. स्मशानात जळतंय ना मेलं ते. जा रे पोरांनो, हात पाय धुवा जा. शाळेत गेली होतीस का? हो ग. चल ग, येते ग, उद्या भेटू. जा जेवाय. माय, तू का त्रास करून घेते कोणी मेलं तर? यो का नादर नाही ग सखू. भूत चांडाणीचं घर आहे ते. त्यो काही हे धंदा सोडणार नाही बघ. तुझ्या बाला किती बी समजावून सांगा, त्यो काही हे धंदा सोडणार नाही. माले, पाणी काढ. लई उशीर झालाय बघ. जळला का त्याला? कसलं यो काम? का त्रास करतीयस? यो कामा मिळते बक्कळ पैका आणि लई सोने गवस्त की. जण सोन्याची साखळीच बनत आहे. चल जेवायला वाट. लई थकलोय. उगी वटवट करू नको.
सखू शेताकडे चाललो. ये गं मिरे. ए माले माले ए सखू सखे माले काय झालं बाबा? काय झालं बा? माझं पाय काय झालं तुझ्या बाळाला? जा जा मायला बोलून आण जा. जा माझं पाय जा तुम्हाला बोलवलं. अरे देवा, तुझ्या मायला बोलून आण जा. अरे देवा काय झालं बा तुझ्या पायाला? माझं पाय जा मायला बोलून. काकी काकी काकी. तू इथं काय करते? शाळेला नाही गेली? सखू कुठे आहे? नाही, सखूच्या बाला बाजावरून उठता येईना. तुम्हाला आता घरी बोलवले. काय? जा लवकर डॉक्टरांना बोलव. सखू काय झालं बाजू? धनी घाबरू नका धनी. धनी माले धनी माले. धनी घाबरू नका धनी. डॉक्टरीन बाई येतील. माले धनी माले. घाबरू नका. काय घाबरू नका. माले. हा ना थोडस. रामा काय जाणवते का? नाही मॅडम. काय झालं? माले यांना बस लपवा मारला. त्यांना इथे इलाज होणार नाही. आपल्याला शहराच्या दवाखान्यात पाठवावं लागेल बघ. डॉक्टरीन काहीच का पैसे काय नाही हो आम्हाला. धनी सखू जा पा. कोण आलंय ते? काय? काय 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 राम्या पाहिजे. कुठं आहे त्यो? बरं वाटत नाही बाला. काय काम आहे? ते काय बी सांग नको. उठण लाग तयारीला म्हणा. चला रे. सरपंचाच्या घरचा निरोप आलाय. आता काय कराव? आता काय कराव? नशिबात फुटकं आहे माझं. अरे देवा, एवढा
बी पैका नको का माझ्याकडं, म्हणून हे भोग मिळालं. मला या वक्ताला तू जा कामावर. काही येडबिडा लागलं की काय धनी तू मासनी, तुम्हाला ठाव आहे मला लई भीती वाटते त्या मड्याची. अगं ते मड नुसतं लाकूड आहे, लाकूड. नाही धनी नाही जमणार. त्याला काय द्या, मी सांगतो की तसं कर. नाही धनी जमणार नाही मला. त्याला काय द्यायचं? नाही धनी मला नाही जमणार. अगं मी सांगतो तसं कर की. नाही धनी नाही जमणार, नाही जमणार. या वक्ताला तू जा कामावर. जा या वक्ताला तू कामावर. माने तू दूर जा. चला पण.
काय गे तुझा बा कुठे आहे? आजारी राहायचो म्हणून आम्हाला धाडलं. मग इथं कोण काम करणार? मी करते ना, समधी कामं मी करते. अगं ए तू बाय माणूस आहेस. बाय माणसाने स्मशानात काम करायचं नसतात. तुझ्या हाताने कसं समजा करून घ्यायचं. चल चालती हो, दुसऱ्या गडी माणसाला बोलव. मागावं म्हणते ना. हो हो नको करोस, यापुढे तू इथं दिसायचं पण नाही. कामे बाय माणसाने करत नाही, शास्त्रात लिहिले. चल निघ. बरोबर आहे, बाय माणसाचं काम नाही ते. एक तर तू तुझ्या दादल्याला पाठव, नाही तर दुसरा गडी माणूस बोलावून घे कामासाठी. तसं करू नका माय बा. पोटाने 3 पोरी आहे माझ्या. दादला अंतरुणाला खेळ आहे. काम द्या मला, काम द्या. ठीक आहे, बघ तुला जमतं का. नाहीतर उद्यापासून दुसरा गडी माणूस ठेवावा लागेल कामासाठी. लय धीराची बाय माझी, लय धीराची. लय उपकार झाला सरकार तुमचा, लय उपकार झाला. जा जा, धीर धर, लाग कामाला. टाकू लाकडांना. पारू, अगं पारू, आले आले. बाय, अगं जेव ना, म्या मदत करेन तुला, तू भिवू नकोस. लय शहाणी झालीस. शाळेत कोण जावं? अगं सखू, मी शाळेत गेली नाही, तू तरी जा. चला झोपा आता, उद्याच उद्या बघू. सगळा कपाळावरचा घाम आणि घाबरलेल्या अवस्थेत ती दिसत होती. काय करू याच गोंधळात असताना तिची नजर जवळ झोपलेल्या लेकरांवर पडली.
आणि नंतर नवऱ्याकडे पाहायचं. मुलांच्या डोक्यावर हात फिरवताना ती मनात निश्चय करते. कुटुंबासाठी, लेकराच्या शिक्षणासाठी, नवऱ्याच्या इलाजासाठी स्मशानात काम करणारच. आणि तिच्या चेहऱ्यावर निर्धाराची एक छटा उमटते.